संभाजी नगर इलाके में विकास की एक सकारात्मक तस्वीर सामने आ रही है। चेंबूर स्थित शिवसेना यूबीटी शाखा क्रमांक 153 के समन्वय में विकास की एक बड़ी खबर सामने आ रही है। संभाजी नगर इलाके में आज बुनियादी सुविधाओं को मजबूत करने की दिशा में एक अहम कदम उठाया गया, जहां गटर मरम्मत और लादीकरण जैसी जरूरी कामों का शुभारंभ किया गया। इस पहल के केंद्र में स्थानीय जनप्रतिनिधि पूर्व नगर सेवक अनिल रामचंद्र पाटनकर और नगर सेविका मीनाक्षी अनिल पाटनकर, जिनके माध्यम से ये विकास कार्य जमीन पर उतारा गया। कार्यक्रम में संगठन के कई प्रमुख पदाधिकारी भी मौजूद रहे, जिनमें शाखा प्रमुख उमेश करकरे, शाखा संगठिता योगिता मात्रे, शाखा समन्वयक कुंदा भोईटे और कार्यालय प्रमुख मारुति वाघमारे शामिल रहे। शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे के शाखा क्रमांक 153 के इस इलाके में लंबे समय से जल भराव और खराब सड़कों की समस्या लोगों के लिए परेशानी बनी हुई थी, लेकिन अब इस शुभारंभ के साथ राहत की उम्मीद जगी है। देखना यह होगा कि यह शुरुआत कितनी तेजी से लोगों की जिंदगी में बदलाव लाती है और क्या विकास का एक नया मॉडल बनकर सामने आता है। काय काम बघा, आता 4 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक नव्हते, त्यामुळे काय की प्रशासन आणि जनता लोकांचा जो दुवा मुळात होता तो 4 वर्ष निघळलेला होता। प्रशासन त्यांच्या परीने कामं करत होती, पण प्रॉपर कामं होत नव्हती। प्रत्येक गल्लीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत येण्याचं काम हा लोकप्रतिनिधी नगरसेवक करत असतो। त्यामुळे आता नगरसेवक पद झाल्यानंतर आता लोकांना माहिती झालंय की नगरसेवक विभागाला आलेले आहेत। त्यामुळे लोक तिथले आमचे स्थानिक प्रत्येक ठिकाणचे पदाधिकारी असतील, स्थानिक कार्यकर्ता असतो, ते परत आता त्यांची कामं घेऊन यायचे शाखेकडे आमच्या पाय वळायला लागलेले आहेत। कामं घेऊन येतात लोक। आणि इथे धनावडे जी आमचे एक उपशाखा प्रमुख म्हणून एक कट्टर आणि एक क्रियाशील कार्यकर्ते म्हणून ते इथे आहेत। प्रत्येक कामात असेल, जयंतीपासून प्रत्येक उत्सवात, नवरात्र उत्सव असतील, अशा प्रत्येक याच्यात एक आघाडीने आणि हिरिरीने भाग घेणारा पदाधिकारी आमचा। त्याच्यामुळे लोक साहजिकच येत असतात। आता ही सुरुवात आता झालेली आहे, तर पुढच्या 5 वर्षात लोकांच्या विकासाबरोबर आता मुळात आम्ही स्वतः ध्येय ठेवलंय की आमचा अजेंडा एसआरएकडे एसआरएच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त जायचा आहे। पण तरी सुद्धा त्या सोयी होत असताना किंवा ते येत असताना ह्या ज्या गल्ली गटर मीटर वॉटरकडे सुद्धा लक्ष देणं आमचं गरजेचं आहे। त्यामुळे आज आमच्या नगरसेविका मीनाक्षी पाटनकर, आमचे शाखा प्रमुख उमेश करकेरा, आमच्या माणिकताई, आमच्या कुंदा भोईटे, कार्यालय प्रमुख वाघमारे आणि त्याचबरोबर आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी इथे तुम्ही बघताय की लोकांच्या अडचणी अडीअडचणीला गल्ल्या गल्ल्यातून आम्ही फिरत असतो आणि आधी सुरुवात झालेली आहे। भविष्यात बघाल तुम्ही 5 वर्षात सुद्धा चांगल्या प्रकारे जसं मागून जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला कुठे न अडथळे आणता एक चांगल्या प्रकारे भविष्यात वाटचाल लोकांसाठी आम्ही चांगल्या विकासाच्या दृष्टीने 4.5 वर्ष आपल्याला फंड नसून सुद्धा बाईंनी या संभाजीनगरवरती लक्ष ठेवलं होतं आणि त्याची पोचपावती या संभाजीनगर वासियांनी दिलेली आहे। आणि मी असं सांगतो की 153 मध्ये आपल्या 3 लिस्ट आहेत, 3 लिस्ट मध्ये भरघोस मत म्हणजे 1 नंबरवरती आहेत असं सांगायला हरकत नाही। मला त्यांचा सर्वांचा अभिमान आहे, कारण त्यांनी लोकांनी मतं दिलेत। मी एकट्याच्या मताने माझं मत नाही आले, माझ्या वाडीतल्या लोकांनी माझ्या शब्दाला विनंती देऊन, भले पैसे वाटणारे भरपूर होते, पैसे वाटले सर्वांनी वाटू दे, पण आम्ही कामाकडे आणि सच्चाईने गद्दारपदाचा शिक्का लावून न घेता हे सर्वांनी काम केलंय। त्याच्याबद्दल मला एक संभाजीनगरचा सर्व लोकांचा आभार मानीन, नंतर वहिनी आणि भाईंचा मानीन, कारण त्यांनी विशेष लक्ष ठेवला। कारण पहिला फंड माझ्या तिथे काम चालू केलं आणि मंदिर पासून पहिला काम चालू केलंय आणि प्रत्येक गल्ली गल्लीत हे काम करून वहिनी भले बोलले मला की तुम्ही बिल्डिंग मध्ये जावा, पण माझ्या लोकांची कामं आहेत ते केलीच पाहिजे वहिनींनी पण, कारण आम्ही त्यांना भरघोस मतांनी दिलेलं आहे। तसं हे काम पण तसंच आम्ही सांगितलं तसं करतील हे मला वाटतोय। खरं तर आज आपल्या तुम्हाला माहिती असेल की आपलं प्रशासन चालू होतं। 4 वर्षामध्ये नगरसेवक नव्हते आपल्या वार्डला। 4 वर्षानंतर इलेक्शन झालं। इलेक्शन झाल्यानंतर या संभाजीनगरच्या येथील सर्व नागरिकांनी आम्हाला भरघोस मतं देऊन निवडून आणलं आणि आज त्याच कामासाठी आज आम्ही इथे लादीकरणचं जी कामं राहिलेली आहेत, हे बरीचशी कामं आहेत विभागामध्ये, पण आता आपण सुरुवात केलेली आहे की आज आपण या ठिकाणी संभाजीनगर इथे लादीकरणाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर लादीकरण करत असताना मला वाटतं की आता लादीकरण न करण्यापेक्षा आपण एसआरएच्या मुद्द्याकडे वळलेलं चांगलं आहे, पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही व्यवस्था करावीच लागणार आहे।
म्हणून आज आम्ही इथे आज सगळे संभाजीनगरचे आमचे धनवडे साहेब असतील आणि सगळे आमचे पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, महिला शाखा प्रमुख नाही आहेत पण आमच्या माणिकताई आहेत आणि सगळे उपशाखा प्रमुख आमच्या पक्षाचे आज इथे उपस्थित आहेत. आणि आज आम्ही सगळ्यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आज आम्ही ते नारळाचं वाढवलेलं आहे आणि आता कामाला सुरुवात होणार.